नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना काय होतं, बऱ्याच वेळा ना आपल्याकडनं कळत न कळत खूप सारा पसारा घरामध्ये साचला जातो आणि तसंच माझ्या बाबतीमध्येही झालेलं आहे। काय होतं, आपण जरी तो पसारा एखाद्या कपाटाच्या कप्प्यामध्ये किंवा एखादा ऑर्गनायझर असेल त्याच्यामध्ये जरी ठेवलेला असेल, पण शेवटी ते मनाला असं वाटतच असतं की ही गोष्ट किंवा हे काम आपलं बाकी आहे म्हणून असं। तर आज मी असं ठरवलं, म्हटलं कसं जे काही गोष्टी आता खूप दिवसांपासून तशाच राहिलेल्या होत्या किंवा रिंगाळत राहिलेल्या होत्या, ती कामं ना आज आपण पूर्ण करायची वेळेत वेळ काढून दुपारच्या वेळेमध्ये। तर त्यामध्ये ना पहिलं माझं जे काम होतं ते म्हणजे काय होतं, जेव्हा आपण कधी ना लग्न समारंभाला जातो ना तर तात्पुरत्या साड्या घालत असतो, म्हणजे तेवढ्या कार्यक्रमापुरत्या। आणि तिकडून आल्यानंतर ना आपल्या ह्या ज्या सिल्कच्या महागड्या डिझायनरच्या साड्या असतात ना, त्या मी तरी 2 वेळेस सहजच वेअर करते, त्याच्यानंतरच मग त्या मी वॉश करत असते। आणि त्या कशा वेअर करत असते, मी एखाद्या कार्यक्रमावरून आल्यानंतर ना त्या साडीची ना सिंगल अशी घडी मारायची आणि ती छान मस्तपैकी सुकवायची एखाद्या दोरीवर म्हणा, किंवा आपल्याजवळ कपडे वाळत घालायचं स्टँड असेल तर त्यामध्ये ना हवेखाली छान सुकवायची, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही डर्ट असेल, धूळ असेल किंवा काही वास वगैरे असेल आपल्या घामाचा तर तो निघून जातो। आणि त्यानंतर मग आहे ना त्याची घडी मारायची आणि एक छोटंसं असं ऑर्गनायझर मी तयार केलेलं आहे, त्या ऑर्गनायझरमध्ये ती साडी मी वेगळी ठेवत असते की जेणेकरून ना ती साडी अजून धुवायची बाकी आहे म्हणून ती वेगळी ठेवते आणि ज्या धुतलेल्या प्रेस केलेल्या साड्या असतात त्या माझ्या असतात वॉर्डरोबमध्ये। तर मग आहे ना अशा 2-3 साड्या माझ्या साचलेल्या होत्या आणि मग काय होतं, जेव्हा वन टाईम आपल्याला ह्या साड्या वॉश करायच्या ना तर मग आज करू उद्या करू असं माझं चाललेलं होतं। पण आज मी मनावर घेतलंच आणि म्हटलं चला आपण ह्या साड्या व्यवस्थित वॉश करू। तर ह्या ज्या सिल्कच्या महागड्या साड्या असतात ना तर ह्या मी छान शॅम्पूने वॉश करत असते। 20-25 मिनटं आहे ना अगोदर छान पाण्यामध्ये ना भिजत घालायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये जी काही डर्ट असेल, धूळ वगैरे असेल तर ना ती सगळी निघून जायला खूप सारी मदत होते आणि साड्याही खूप छान निघतात। सगळ्यात महत्त्वाचं, साडीचा कलर वगैरे जात नाही आणि साडी पण ना अशी चमकदार दिसायला किंवा शायनी दिसायला ना खूप सारी मदत होत असते। तर 2-3 साड्या होत्या आणि किमयाचे जे काही भारी ड्रेसेस असतात ना तर ते पण मी अशा पद्धतीनेच वॉश करत असते। तर तिचे 2 फ्रॉक होते, फुल गाऊन जे असतात ना तर ते सुद्धा वॉश करायचे होते। तर ते आणि माझ्या त्या 2-3 साड्या अशा सगळं व्यवस्थित मी वॉश केलं आणि हे वॉश केल्यानंतर ना आपलं जी सावली असते ना तर त्या सावलीमध्ये सुकत घालायचं। आता गॅलरीमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास बाकी होता माझा ऊन यायचा, त्याच्यामुळे म्हटलं गॅलरीमध्ये सुकत घालू जेणेकरून आहे ना पाणी निथरून जाईल आणि धुतल्यानंतर ह्या साड्या आहे ना मी पिळत नाही, डिरेक्टली तशाच वाळत घालते, म्हणजे मग त्यांना आहे ना गुड्या वगैरे पडत नाही आणि घड्या वगैरे पडून त्या साड्या आहे ना अशा सुरकुतल्यासारख्या होत नाही। त्याच्यामुळे जशा धुतल्या की तसंच आहे ना मी अशाच पाण्यामधून काढून आणि मग त्या सुकत घालत असते। त्याच्यानंतर ना झालं असं, किचनमध्ये जेव्हा मी फर्निचर तयार केलेलं होतं ना तर थोडीफार ना धूळ छोट्या किचन काउंटरटॉपच्या खाली जे काही माझं ट्रॉलेज वगैरे आहेत ना तर त्याच्यामध्ये बरीचशी धूळ अशी साचलेली होती। तर मला ना ते खूप साफ करायचं, आज करू उद्या करू। जो मेन किचन काउंटर टॉप होता ना तर त्याच्या खालचं किचन मी सगळं क्लीन केलेलं होतं, पण ह्या बाजूचं ना थोडंसं बाकी होतं। नवीन फर्निचर पण क्लीन झालेलं होतं, पण ह्या 2-3 ट्रॉल्या होत्या ना त्याच फक्त मला क्लीन करायच्या बाकी होत्या। तर मग ना रोज जेव्हा मी किचनमध्ये यायची ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच विचार यायचा की आता हे झालं की आपण ना ह्या 3 ज्या ट्रॉल्या आहेत ना त्याचे बास्केट काढून आणि क्लीन करू। काम आहे 10 मिनिटाचं, पण ना मध्येच काही काम निघालं किंवा स्पर्शूचा मूड नसला, रडायला लागली किंवा इतर काही गोष्ट निघाली की त्याच्याकडेच आहे ना माझं मन वळलं जायचं आणि ते पुन्हा मागेच राहायचं। असं करत आठवडाभरापासून चाललेलं होतं। त्याच्यामुळे आज ना स्पर्शू झोपली तर मग म्हटलं
म्हटलं नको, आज कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त ह्या 3च ट्रॉल्या आहेत तर त्या व्यवस्थित झटकून वगैरे घेऊ. जी काही धूळ वगैरे मध्ये साचलेली होती, धूळ म्हणजे ना लाकडाचा असा भुसा वगैरे असतो ना, त्यांनी कापलेलं वगैरे होतं, तर मग त्याचा भुसा उडालेला होता ह्या ट्रॉलीच्या खाली. तर मग त्या ट्रॉल्यांचे जे बास्केट असतात ना जिथे ठेवतो, तर त्याच्यामध्ये थोडासा तो दिसत होता. ॲक्च्युली मी वरचेवर क्लीन केलेलं होतं, पण ते तितकं क्लीन झालं नव्हतं. मग त्याच्यामुळे म्हटलं चला याला आहे ना व्यवस्थित एक ओला कपडा घेतला आणि त्या कपड्याने छान मस्तपैकी पुसून काढलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं जे काही सामान होतं तेही व्यवस्थित रचून ते बास्केट वगैरे व्यवस्थित झटकून घेतले, की जेणेकरून त्याच्यावर जी काही धूळ वगैरे होती ना तर ती निघून जायला आहे ना मदत झाली. आणि काय होतं माहिती आहे का, अशी जी कामं असतात ना ती बऱ्याच वेळा आहे ना आपल्या लक्षात येत नाही किंवा कळत न कळत ना ती अशी मागे राहत चालतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण 100% मनावर घेऊ ना तर तेव्हाच ती कामं आहे ना पूर्ण होण्यास मदत होते. आणि त्यात ना माझी लाडूबाई तर अशी आहे ना की तिला म्हणजे तिच्या मनासारखं झालं नाही की तिला फार म्हणजे असा राग येत असतो. त्याच्यामुळे थोडंसं तिच्या कलाने काही गोष्टी ह्या घ्याव्याच लागतात. तर मग ना जेव्हा मी डीमार्टमधून किराणा आणला होता ना तर त्यावेळेस शेंगदाणे आणलेले होते मी, आणि माझ्याकडे ना त्यावेळेस शेंगदाणे होते बरेचसे उरलेले. तर मग मी तेच शेंगदाणे वापरले. आणि जेव्हा कधी मी शेंगदाणे किराणा मालामध्ये भरत असते ना तर त्यावेळेस शेंगदाणे भाजून घेते, तेव्हाच ते मी स्टोअर करते. भाजून घेते, एखाद्या कपड्यामध्ये ना ते सुकवते आणि थंड झाले की मग ते ना डब्यामध्ये भरून ठेवते. असं माझं नेहमीचं दर महिन्याचं आहे. आणि त्यानंतर काय झालं, 1 लिटरची जेव्हा माझी तेलाची पिशवी संपते ना तर तेव्हाच मी लगेचच ती जी ऑइल डिस्पेन्सर बॉटल आहे ना ती बॉटल पण वॉश करते. आणि त्याच्यानंतर मग ती सुकवून आणि मग नंतर त्याच्यामध्ये तेल होते. पण काल परवाच्या दिवशी असं झालं, मला तेलाची गरज पडली आणि मला बॉटलही वॉश करायची होती. मग मी काय केलं, एका पातेल्यामध्ये तेल काढलं ते, आणि मग ते तेल आहे ना ती बॉटल माझी सुकून गेली. पण मग काल काही मला ती बॉटलमध्ये तेल टाकायला जमलं नाही. मग म्हटलं चला आज हे जे काम करत आहे तर त्याच्याबरोबर आहे ना फिनिशिंगचा पण हे पण काम करून घेऊ. तर ऑइल डिस्पेन्सर बॉटलमध्ये ऑइल पण ओतलं आणि मग बघा कसा छोटा किचन काउंटर टॉप एकदम मस्त टकाटक आणि छान दिसायला पण मदत झाली. आणि लगेचच ना मग मी ट्रॉल्या क्लिनिंगकडे पण वळलेली आहे. आणि त्यानिमित्ताने काय होतं माहिती का, ह्या बास्केटमध्ये जे काही आपण डबे म्हणा किंवा छोटे प्लास्टिकचे डबे म्हणा, स्टीलचे डबे म्हणा, ह्या गोष्टी ज्या आपण ठेवतो ना तर त्या प्रॉपरली ना ऑर्गनाईज करायला पण मदत होते. जर कमी जास्त प्रमाणामध्ये कुठे असं पडण्यासारखं झालं असेल किंवा एखाद्या ट्रॉलीमध्ये किंवा बास्केटमध्ये थोडीशी जागा असेल तर एखादी गोष्ट आपल्याला ॲडजस्ट करायची असेल तर तेही आपल्या लक्षात येतं. किंवा आपल्या ट्रॉलीमध्ये किंवा बास्केटमध्ये किंवा डब्यांमध्ये काही एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत का की ज्या आपल्याला उपयोगाच्या नाही आहे, किंवा जी गोष्ट आपण खूप दिवसांपासून सापडत होतो आणि ती कळत न कळत ह्या बास्केटमध्ये पडलेली आहे किंवा एखाद्या डब्यामध्ये आहे तर तेही आपल्याला दिसायला मदत होते. तर हे सगळं जरी खरं असलं ना तरी पण काय होतं, ही जी छोटी मोठी कामं आहे ना हिच्याकडे थोडंसं म्हणजे आपण म्हटलो ना की आत्ता करू नंतर करू किंवा वेळच्या वेळी जर केली नाही ना तर मग ते मागं पडत चालतं. मग त्याच्यामुळंच मी आज ठरवलेलं होतं की नको, म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ना फक्त 3च बास्केट आहे तर पटकन 10 मिनिटामध्ये होऊन जाईल. एक बाजूला स्पर्शू झोपलेली आहे तर आपलं हे काम पटकन होण्याससुद्धा खूप सारी मदत होईल. आणि काय होतं माहिती का, मध्ये मध्ये आहे ना मी स्पर्शूची पण आहे ना चाहूल घेत होते कारण ती झोपलेली होती. थोडा जरी आवाज झाला की लाडूबाई माझी लगेच उठून जाते आणि मग रडायला सुरुवात होते. आणि एकदा तिची झोप मोडली की पुन्हा तिला झोपही येत नाही, असा तिचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे ना कुठलं पण काम करायचं ना तर खूप अशी अतिदक्षता विभाग असतो माझ्या किचनमध्ये, किंवा एखादं काम करत असताना खूप अतिदक्षतेने कामं करावी लागतात की जेणेकरून तिची झोप नाही मोडली पाहिजे आणि माझं कामही झालं पाहिजे. तर असं थोडंसं मॅनेज करून आणि मग मला कामं करावी लागतात. आणि काय होतं माहिती का, रोज आपण आपली रोजची नियमित जी कामं करत असतो ना, जसं की सकाळी उठल्यानंतर आपलं क्लिनिंगचं काम झालं किंवा आपला स्वयंपाक वगैरे झालं, धुणं भांडी, ह्या गोष्टींमध्ये ना आपल्याला एक्स्ट्राची कामं करायची म्हणजे रोज थोडा वेळ घेऊनच ही कामं करावी लागतात, तेव्हाच ते काम पूर्ण होतात. नाहीतर मग आहे ना एकाच वेळी आपण सगळीच कामं करायला गेलो का की त्या दिवशी खूप आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आणि मग नंतर ना इतकं थकल्यासारखं होतं की मग संध्याकाळी आपल्याला किचनमध्ये उभं पण राहावंसं वाटत नाही किंवा काम करावंसं वाटत नाही, किंवा मग असंही नंतर वाटतं की उगाचच एकाच दिवशी सगळा पसारा आपण काढून बसलो आणि मग कंटाळवाणं व्हायला लागलं की मग ते कामही करावंसं वाटत नाही. त्यामुळे रोज थोडा वेळ काढून आणि मग अशी कामं केली ना तर मग आपलं घर पण आहे ना अपडेट राहायला मदत होते. आणि रोज वेगवेगळ्या आपण कोपऱ्यांना किंवा घरातल्या रूम्सला व्हिजिट दिली ना तर
त्या रूममधल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये काय गोष्ट आपण ठेवलेली आहे किंवा कुठे आपल्याला काय गोष्ट ठेवली गेलेली होती तर तीही सापडतं आणि तीही कळतं सुद्धा. आणि अचानक जर आपल्याला कधी त्या गोष्टीची गरज भासली तर आपल्याला पटकन क्लिक पण होतं की ही गोष्ट आहे ना तिथे ठेवलेली आहे म्हणून असं. त्यामुळे वेळ न दवडता आपण लगेचच ती गोष्ट वापरतो किंवा सापडवून घेतो. तर असं असतं. त्याच्यामुळे मग घरकाम सांभाळून थोडा थोडा वेळ घेऊन ही अशी रेंगाळलेली कामं रोज आपल्याला आहे ना पूर्ण करावी लागतात. आता हे किचनचं काम झालं ना माझं की त्यानंतर आहे ना मला करायचं आहे दळण. तर दळणाचं काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आहे ना गव्हाचं पीठ डब्यात 1 किलो किंवा 2 किलो राहिलं की मी ते त्या अंदाजाने ना लगेचच दळण करून घेते. मग जेव्हा हे ऑफिसवरून येतात तर मग त्यांच्या सवडीनुसार आहे ना मग ते दळण दळत असतात किंवा पीठ दळून आणत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती का, मला आहे ना ज्या वेळेस माझं पीठ संपतं ना तर त्यावेळेस मग मला ते अवेलेबल होत असतं. आणि प्रत्येक वेळी काय करते माहिती का, मी जेव्हा मला म्हणजे दळण दळायचं ना तर ते दळण आहे ना मी पिशवीमध्ये दळून आणत असते. म्हणजे 5-5 किलोच्या आहे ना प्लास्टिकच्या कॅरी बॅग आहेत ना तर त्याच्यामध्ये मी दळण आणत असते. माझ्या मते ना तुमच्यापैकी बरेच जण आहे ना गोणीमध्ये किंवा डब्यामध्ये दळण दळून आणत असेल ना. कशामध्ये आणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण आमच्या इथले ना एक गिरणीवाले काका होते तर ते यांना बोलले होते की तुम्ही ना दळण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणण्यापेक्षा ना एखाद्या गोणीमध्ये आणत चला. पण मला आहे ना ती सवयच नाही आहे. पहिल्यापासून मी ते प्लास्टिकच्या पिशवीमध्येच दळून आणत असते. त्याच्यामुळे मग प्लास्टिकची पिशवीच प्रिफरेबल वाटते. आणि ती आहे ना मोठ्या आपली कापडी बॅग असते ना तर त्या कापडी बॅगमध्ये टाकून आणि मग मी दळण आणत असते. तर अशा पद्धतीने मी दुपारी 1 वाजेपासून तर 4-4:30 वाजेपर्यंत ही वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मग थोडासा आराम करून आणि मग लगेचच मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागणार असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अशा पद्धतीने मी माझी रेंगाळलेली कामं 2-3 दिवस मिळून किंवा जसा मला वेळ मिळेल तसं थोडी थोडी करून ना करण्याचा प्रयत्न करत असते की ज्यामुळे ना घर थोडंसं आपलं अपडेट दिसायला पण मदत होत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि ना खूप दिवसांपासून मला अशी म्हणजे खूप क्रेज आहे म्हणजे मी रोज बोलण्याचा प्रयत्न करते पण व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सांगायचंच विसरून जाते की माझा व्हिडिओ ना तुम्ही नेमका कुठून बघत आहात ना ते मला नक्की कळवा बरं का. म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.